नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं। आता राजकीय पटलावर मात्र एक वेगळं चित्र येऊ घातलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे निवडणुकांचा आनंद मोठा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नाही तोटा असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये। कारण जसं लोकसभा विधानसभेला राजकीय वातावरण तापलेलं असतं आणि ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात कार्यकर्ते चार्ज झालेले असतात, अगदी तसाच प्रकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत येऊ घातलेला आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा निवडणुका होत आहेत। निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे। प्रत्येक पक्षाच्या पातळीवर सतर्कता दिसून येत आहे। यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पक्षानं अलीकडे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे, कार्यकर्त्यांना चार्ज करायला सुरुवात केलेली आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक पक्षांनी, अनेक गटांनी ही सुरुवात केलेली आहे। एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती अशी लढत होईल, पण यात काही ठिकाणी मात्र स्पष्ट आघाडी आणि युतीत यांच्यात लढत होण्याऐवजी बंडखोरी होऊ शकते किंवा सामोपचारानं मैत्रीपूर्ण लढती सुद्धा होऊ शकतात। आता जे आपण बोललो की कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पक्षीय पातळीवर मेळावे सुरू झालेले आहेत आणि हा मेळावा जो गेल्या 2 दिवसापूर्वी लक्षवेधी ठरला तो म्हणजे जनस्वराज्य शक्ती पक्षाचा मेळावा। हा लक्षवेधी का म्हणायचा तर अर्थातच इतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पक्षांच्या तुलनेत जनस्वराज्य शक्ती पक्ष कमी म्हटला जातो। या पक्षाला कमी लेखलं जातं का तर हा पक्षाच्या काही मर्यादा आहेत। या पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्या काही मर्यादेपलीकडे झेप घेण्याची कुवत नाही अशी स्थानिक पातळीवर टीका केली जाते। पण अलीकडचं राजकारण पाहता या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे हे स्वतः आमदार आहेतच आहेत, पण त्यांचा आणखी एक आमदार आहे, तो म्हणजे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोक माने आहेत। खरं तर अशोक माने यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की अशोक माने नेमके कोणाचे, भारतीय जनता पार्टीचे, शिंदे सेनेचे, महायुतीचे की जनस्वराज्याचे। कालच्या मेळाव्याला अशोक माने यांनी जनस्वराज्याचा मफलर गळ्यात घालून या मेळाव्याला हजेरी लावलेली आहे आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्याचा एक वेगळा पॅटर्न सध्या सुरू झालेला दिसून येतो। या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे जनस्वराज्य शक्ती पक्षानं आपल्या होम पिच ऐवजी बाहेर जाऊन मेळावा घेतलेला आहे। होम पिचवर खेळाडू चांगले खेळतातच कारण त्यांना नेहमीचा सराव असतो, पण जेव्हा संघ बाहेर जातो, कॅप्टन बाहेर जातो आणि खेळाडू बाहेर जातात आणि त्या ठिकाणी खेळले जातात, त्यावेळी निश्चितच एक महत्त्व असतं। वेगळ्या ठिकाणी जाऊन जिंकणं याला एक महत्त्व प्राप्त होतं आणि तेच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी दाखवून दिलेलं आहे। विनय कोरेंना असा एक खमक्या कार्यकर्ता नेता भेटलेला आहे की त्याच्यामुळं आज सांगली जिल्ह्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाची वाहवा होत आहे। जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश वाढत आहेत। ग्रामपंचायत सदस्यांपासून ते माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्यापर्यंतचा हा वाढता ओघ आहे की जनस्वराज्यामध्ये यांचे प्रवेश सुरू आहेत। मी ज्या मेळाव्याबद्दल बोलतो जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या, हा राज्यस्तरीय मेळावा म्हणून सांगलीमध्ये झाला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राज्यभरातून प्रमुख कार्यकर्ते आलेच आले, पण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांपासून ते अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच या मेळाव्याला हजेरी लावली। या मेळाव्याला महिलांचा सहभागी उत्स्फूर्त आणि लक्षणीय होता। याचाच अर्थ जनस्वराज्य शक्ती पक्षानं कोल्हापूर बरोबरच आता सांगलीमध्ये आपले पाय भक्कम केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। यापूर्वी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अगदी सोलापूर, लातूर, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही निवडणुका जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे लढवलेल्या आहेत, पण त्यानंतर पक्षाला काही प्रमाणात ओहोटी लागली होती। ती ओहोटी थांबवण्याचं काम आणि पुन्हा भरती कशी येईल याकडे विनय कोरेंनी चांगलंच लक्ष दिल्याचं या मेळाव्यातून स्पष्टपणे जाणवलेलं आहे। मेळाव्याचं वैशिष्ट्य, मेळाव्याचा भारदस्तपणा आणि मेळाव्याला आलेला हा राजकीय रंग खरं तर ह्या पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला आहे। अर्थात याचं श्रेय सर्व जात आहे ते समित कदम यांना। समित कदम हे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच त्यांनी अलीकडं भारतीय जनता पक्षाबरोबर सरगी वाढवलेले आहे। विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू गोटात समित कदम पोहोचलेले आहेत। त्यामुळं समित कदम यांनी आपला पक्ष सांगली जिल्ह्यात कसा वाढेल याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। एकीकडे ते भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करत असताना
आपल्या पक्षाचा विस्तार सुद्धा ते विसरलेले नाहीत, हे कालच्या मेळाव्यावरून दिसून आलेलं आहे. म्हणूनच विनय कोरे आणि समित कदम यांनी जी पक्षाची वाटचाल, जे पक्षाचा विस्तार आणि पक्षाच्या तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचं नाव पोहोचवण्यासाठी जो धडाका लावलेला आहे तो या मेळाव्यातून स्पष्ट झालेला आहे. म्हणूनच आज असं म्हणता येईल की कोल्हापूरमध्ये अगदी गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो, बाजार समिती असो, या ठिकाणी राजकीय घडामोडी होत असताना जनस्वराज्य आणि विनय कोरे यांना गृहीत धरावंच लागतं, त्यांना घेऊनच राजकारण करावं लागतं. तोच प्रसंग आज सांगली जिल्ह्यात सुद्धा आलेला आहे. सांगली जिल्ह्यात मातब्बरांनी राजकारण केलेलं आहे. अगदी वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यांच्यापासून पतंगराव कदम, आर पाटील यांच्यापर्यंत आणि आज जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आजच्या राजकारणाची मौखिक जी घाण झालेली आहे ती पूर्वी नव्हती. पूर्वीचं राजकारण हे सत्यावर आधारलेलं असायचं, निष्ठेवर आधारलेलं असायचं. राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील यांच्यामध्ये किती राजकीय वैरत्व असलं तरी त्यांनी मुखातून कधी एकमेकाला वाईट बोललेलं नव्हतं. आज ते प्रसंग दोन्हीकडून घडतायत. म्हणजे जयंत पाटील यांचा गट असो, गोपीचंद पडळकर यांचा गट असो, या दोघांकडून जेव्हा असे एकमेकावर गलिच्छ आरोप केले जातात तेव्हा राजकारणाविषयी अर्थातच सर्वसामान्यांना तिरस्कार वाटू लागतो. पण या सर्व गदारोळात जनस्वराज्य शक्ती पक्षानं एक नवा पायंडा पुढे आणलेला आहे. कोणावरही टीका करायची नाही, कोणावरही वैयक्तिक पातळीवर घसरायचं नाही, पण आपला पक्ष मात्र वाढला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण झटायचं. हे कालच्या मेळाव्यातून कोरे आणि कदम यांनी दाखवून दिलेलं आहे. अर्थातच हा आदर्श सांगली जिल्ह्याला नवीनच असणार आहे. सांगली जिल्ह्यातील राजकारणाला एक नवा आयाम या मेळाव्यामुळे आलेला आहे असं मात्र वावगं ठरणार नाही. ज्या समित कदमांनी काही वर्षापूर्वी शून्यातून सुरुवात केली, जरी घरात राजकारण असलं, जरी वडील मिरजेचे माजी नगराध्यक्ष असले तरी सुद्धा जो राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी असला तरी तो पुढे जपणं आणि वाढवणं जे महत्त्वाचं असतं ते समित कदम यांनी दाखवून दिलेलं आहे. समित कदम यांच्या बाबतीत अनेक टीका आरोप होतात. ते मंत्र्यांच्या जवळ कसे पोहोचतात, ते मुख्यमंत्र्यांजवळ कसे पोहोचले, विनय कोरे यांच्यापर्यंत कसे पोहोचले, याबाबत वेगवेगळी मतांतरं व्यक्त केली जातात. पण जो हाडाचा कार्यकर्ता आहे, ज्याला निश्चितच आपलं ध्येय आहे, आपलं ध्येय गाठायचं आहे, तो विविध पातळ्यांवर अभ्यास करून विविध पातळ्यांवर विविध कसोट्यांना सामोरं जाऊन आपलं ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो. तेच आज समित कदम यांच्यातून दिसत आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाची हवा सांगलीमध्ये निर्माण करण्यात अर्थातच समित कदम यांचा वाटा मोठा आहे. विनय कोरे यांनी कोल्हापुरात जम बसवायला सुरुवात केलेली आहे. जी पडझड झाली होती ती दुरुस्त करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरीकडं सांगलीत समित कदम यांनी सुरुवात केलेली आहे. कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यात जेव्हा पक्षाची ताकद वाढेल तेव्हा पक्ष अर्थातच राज्य पातळीवर पोहोचायला वेळ लागणार नाही असं विनय कोरेंचं ठाम मत आहे. आणि तसं ते प्रसारमाध्यमांशी बोलतही आहेत. राजकीय साठमारीत सत्तेसाठी आपली तत्व बाजूला ठेवून जे काही सत्तेसाठी आणि आपल्या स्वार्थासाठी धडपडतायत त्यातून बाजूला राहून आम्ही एक वेगळा मार्ग सुरू करतोय, वेगळा मार्ग अवलंबतोय असं कोरे यांचं मत आहे. अर्थात विनय कोरे हे ठामपणे असं मत सांगत असले तरी मी म्हटल्याप्रमाणे कोरे असो, समित कदम असो, यांच्यावर वेगळ्या प्रकारची टीकाही केली जाते. यांचा जीव किती, यांनी झेप किती घ्यावी असंही बोललं जातं. पण विनय कोरे यांना सुद्धा एक राजकीय वारसा आहे. तात्यासाहेब कोरे, राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील ही दिग्गज मंडळी त्या काळातील त्यांचाच वारसा घेऊन त्यांचे वारसदार ज्या पद्धतीने आज वाटचाल करतायत त्याच पद्धतीनं राजकीय कोरेंची हीच वाटचाल जर सुरू राहिली, सभ्यता, संयम आणि सबुरी ह्या ताकदीवर कोरे निश्चितच राज्यात आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतील अशी चिन्ह आज तरी दिसत आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.